बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या टोळीला अखेर काश्मीरा पोलिसांनी गजाआड केले आहे। गेल्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदर, वसई विरार आणि ठाणे परिसरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते। पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास सुरू करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली। या मोहिमेत 6 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 मोबाईल आणि एकूण 3,01,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण एक मोबाईलची रॉबरी डकैती करणारी टोळी पकडलेली आहे। यापूर्वी काश्मीरा, काशीगाव, मीरा रोड या भागाचे बस स्टॉप असतात, त्या ठिकाणी गर्दी करून आणि जो फिर्यादी असतो त्याला भीती दाखवून त्याचे मोबाईल स्नॅचिंग झाल्याचे बरेच प्रकार यापूर्वी आपण उघडकीस आणलेले आहे। त्यातले आरोपी पण अटक केलेले, परंतु हे प्रकार काही थांबत नव्हते। त्याबाबत आपण बस स्टॉपवर सुद्धा यापूर्वी ज्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहेत तर त्यांचे फोटोसुद्धा आपण बस स्टॉपवर लावलेले आहे। तर आपल्याला DB पथकाला पेट्रोलिंग करताना याबाबतची गोपनीय माहिती मिळालेली होती की एक मारुती एक्सप्रेसो गाडी आहे, याच्यामध्ये 6 इसम जे आहे ते मोबाईलची रॉबरी, चोरी वगैरे अशा प्रकारचे गुन्हे करत आहे। त्यांना आपण ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे आपल्याला 13 मोबाईल, ज्या वाहनानं ते चोऱ्या करत होते ते वाहन, असा जवळपास 3 लाखाचा मुद्देमाल जो आहे आपण हस्तगत केलेला आहे। आणि त्याच्या अंतर्गत काश्मीराला 59/25, 60/25 असे 2 गुन्हे दाखल आहे। यापूर्वीचा एक गुन्हा आहे, त्याचप्रमाणे कासार वडवली 1 आणि दहिसर 2 एवढे गुन्हे जे आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे। सर, आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे, ते काय करतात? आरोपीचं बॅकग्राऊंड जे आहे, सगळेच आरोपी जे आहे मुंब्र्यातले रहिवासी आहे। त्या ठिकाणाहून ते वाहन भाड्याने घेऊन ठाणे, मुंबई, मीरा भाईंदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरणे हा त्यांचा प्रमुख उद्योग आहे। त्याची पद्धत कशी होती, कसं करायचं? मोबाईल काढताना किंवा जबरीने काढताना एखाद्या बसमध्ये जाणार 3 व्यक्ती जर असल्या तर 2 व्यक्ती जो आहे त्याचा रस्ता ब्लॉक करणार, दोन्ही आडदांड व्यक्ती असणार आणि एक व्यक्ती मोबाईल हिसकावून घेणार आणि नंतर पुढच्या बस स्टॉपवर ते उतरून जाणार। आणि बऱ्याच वेळा फिर्यादीच्या ते लक्षात पण येत नव्हतं, कधी कधी जबरीने चोरून न्यायचे तेव्हा ते लक्षात यायचं आणि पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यायची। यापूर्वीचे आता तर आपण 6 गुन्हे निष्पन्न केलेले आहे। अजून यापूर्वीचं काय रेकॉर्ड आहे का ते आपण तपासतोय।